त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे काव्याने खूप पसारा करून ठेवलेला असतो. ती म्हणत असते, काव्या देशमुख तू किती पसारा करतेस, आणि त्यानंतर स्वतःलाच हा सगळा पसारा आवरावा लागतो. तेवढ्यातच तिचं एक स्केच जे पार्थने काढलेलं असतं ते स्केच तिच्या हातात येतं आणि त्यानंतर तिथे व्यवस्थित करून ठेवत असते. तेवढ्यातच रम्या बाजूला येते आणि म्हणत असते, काय गं काव्या, काय करतेस. तेव्हा काव्याच्या हातात ते स्केच असतं. आता रम्या मुद्दामच आगीत तेल ओतायला आलेली असते. आता ते स्केच ती हातात घेते आणि म्हणत असते, काय गे, मी म्हटलं चल, भूक लागली असेल ना तुला आणि बाळाला सुद्धा, म्हणजे जेवायचं होतं म्हणून म्हटलं काव्याला सुद्धा एकदा आवाज द्यावं. कसं आहे ना, रम्या म्हणत असते, अगं अशा प्रेग्नेन्सीमध्ये भूक लागतेच. त्यावर काव्या म्हणते, हो गं रम्या, खरं सांगू का, मला सुद्धा फार भूक लागली होती आणि असं वाटत होतं कधी एकदाचं मी खाईल. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं हे होणारच सगळं काही असं प्रेग्नेन्सीमध्ये, कारण तू प्रेग्नेंट आहेस ना, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतीलच ना. आणि तुला एक गोष्ट सांगू का काव्या, हे बघ आता तू. त्यावर काव्या म्हणत असते, हो तू बरोबर बोलतेस, म्हणजे बघ ना, मी आता प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे मला ना फार भूक लागते. तेव्हा आता रम्या म्हणत असते, हो म्हणजे तुला मला काही सांगायचं आहे का, म्हणजे तू मला जर काही शेअर करायचं असलं, बोलायचं असेल तर बोलू शकतेस. म्हणजे बघ ना, तू आत्ता म्हणजे ना अशा ह्या प्रेग्नेन्सीमध्ये ना फारच जास्त डिस्टर्ब असतेस, नेमकं काय झालेलं आहे असा ती विचार करत असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही गं तसं काही नाही, हे बघ तू माझ्यासोबत काही लपून ठेवू नकोस. त्यावेळेला काव्या म्हणत असते, हो तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. खरं तर ना मला इथे म्हणजे ह्या बाळाचा, ह्या प्रेग्नेन्सीचा, सगळ्या गोष्टीचा थोडासा विचार करायचा आहे, पण मला कळत नाही नेमकं काय करावं आणि काय नाही ते, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला रम्या म्हणत असते, हे बघ एवढा विचार नको करूस, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअर सगळ्यात महत्त्वाचं आहे काव्या. तुला सांगू का, जर जुनी काव्या असती ना तर त्या जुन्या काव्याने आत्तापर्यंत एक घाव दोन तुकडे करून हा निर्णयसुद्धा घेतलेला असतो. पण तुला ह्या सगळ्या गोष्टी करून एवढा का वेळ जातोय ना तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे हे सगळं काही होत असताना जी रम्या आहे ती म्हणत असते, आणि तू बघितलंस ना. तेव्हा काव्या म्हणते, हो ते तर आहेच ग, तुझी जी मैत्रीण आली होती ना, कोण ती रजनी, हां बघ ना, ती सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बोलत होती, म्हणजे ती सुद्धा हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत होती ना, म्हणजे करिअर आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्यावरती म्हणत असते, अगं हो तिचं पण तसंच झालेलं आहे, पण मग काव्या तू काय करणार आहेस. हे बघ मी तुला सांगू का, जर तू आत्ता बाळाचा विचार केलास ना तर मला असं वाटतंय की तू एवढ्या लवकर बाळाचा विचार करू नयेस. कारण तुला सांगू का, हे बघ बाळ आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तू करत राहिलीस ना तर तुझं अभ्यासाकडे, ह्या सगळ्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष होईल. अगं बाळ काय नंतरसुद्धा होऊ शकतं, बाळाचा आपण नंतरसुद्धा एक वेळा चान्स घेऊ शकतो, पण जर तू बाळाचा पुन्हा एकदा चान्स नाही घेतला आणि आत्ताच जर तू म्हटली की मला आत्ताच बाळ हवंय वगैरे, तर तुझं करिअर वगैरे व्यवस्थित नाही होऊ शकणार, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जी काही काव्या आहे ती काव्या मात्र आता विचारातच हरवलेली असते. आणि ती काव्या विचारात हरवल्यानंतर आता आपण पाहतो की रम्याचा हा जो काही प्लॅन आहे ना तो आता यशस्वी व्हायला आलेला असतो. त्याच वेळेला प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, जीवा आणि सोबतच नंदिनी हे दोघेही जण आता घरी येऊन पोहोचलेले असतात. जेव्हा हे दोघेही जण घरी येतात तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी खरं सांगू का, दुःख हे फक्त आणि फक्त आपल्याच आयुष्यात आहे असं नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. आपल्याला असं वाटत होतं की आपणच किती दुःखात आहोत, पण आत्ता नैनाचं दुःख बघितलं आणि तेव्हा त्या सगळ्या गोष्टी समजल्या. खरं पाहायला गेलं ना तर इथे आपण सुद्धा त्या सर्व गोष्टींचा एकदा व्यवस्थित विचार केला पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो जीवा तुम्ही अगदी बरोबर बोलताय. खरं सांगू का तुम्हाला, मला तर असं वाटतंय की नाही, काही जरी झालं ना तरी आपण ते सर्व काही शोधून काढलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचारसुद्धा केला पाहिजे, असं सुद्धा नंदिनी इथे बोलत असते. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, हो. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण जीवा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का,
काही झालं ना तरी आपल्याला ते सगळं काही शोधायचं आहे. म्हणजे आपण सर्व गोष्टी शोधू आणि त्याचबरोबर इथे नैनाचं बाळ हे शोधून देऊच. तेव्हा जीवा म्हणत असतो हो. त्यावर नंदिनी म्हणत असते जीवा आपण एक गोष्ट लक्षात घ्या ना, आपल्याला प्रत्येक पॉईंट जॉईंट करावा लागेल. म्हणजे आपल्याला सुरुवातीपासून सगळं काही डिटेलमध्ये इथे तपासावं लागेल. एकदा का आपण सगळं काही डिटेलमध्ये तपासलं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथे हे केल्या ना तर नक्कीच आपल्याला काहीतरी धागादोरा इथे लागू शकतो, मिळू शकतो. तेव्हा ती म्हणत असते म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तेव्हा लगेच आता इथे जीवा म्हणत असतो ऐक ना नंदिनी मी काय म्हणतोय ते. हे बघ ना आपण वसवात्याचा सुद्धा ह्या वेळेला कितीतरी वेळा गेम पालट केलेला होता आणि आतासुद्धा मला असं वाटतंय की काही झालं ना तरी आपल्या हाती नक्कीच क्लू काहीतरी लागेल. जर आपण प्रत्येक पॉईंट व्यवस्थित इथे नोट केला ना तर मग त्यावर लगेच आता जीवा डायरी घेतो आणि डायरी घेतल्यानंतर त्यावर ज्या ज्या पद्धतीने नैनाने सगळं काही सांगितलेलं आहे ना त्या पद्धतीने तो सगळं काही त्या डायरीवरती लिहिण्याचं काम करत असतो. आता डायरीवरती लिहित असताना इकडे नैनाने काय सांगितलं की ती आता बाळाला किती वाजता त्या पाळणाघरात ठेवते, किती वाजता घेते, ऑफिसवरून किती वाजता येते, त्यानंतर तिच्यासोबत वेळ कशा पद्धतीने घालवते, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तिनं सांगितलेल्या असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जीवासुद्धा नोट करत असतो आणि त्यावेळेला नंदिनी म्हणत असते हे बघा जीवा आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की ती बाई काय म्हणाली होती ती नीट आपल्याला लक्षात ठेवून आठवावं लागेल. तेव्हा जीवा म्हणत असतो हो नैनाने सांगितलं ना की ती बाई असं म्हणाली होती की इथे तू पाळणाघरातून आली असशील आणि तू थकली असशील ना दमून भागून वगैरे आणि म्हणून मी हे पाणी वगैरे तुला देत आहे असं सुद्धा ती बाई जी आहे ना ती इथे म्हणाली होती. मग मला सांगा जीवा ती बाई जर असं म्हणाली असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, म्हणजे ती बाई ना इथे ह्या आपल्या जी काही नैना आहे ना नैना आणि त्याचबरोबर तिच्या बाळावरती बहुतेक ना ती लक्ष ठेवूनच असावी असं वाटत नाही आहे का तुला. तुम्हाला त्याच वेळेला आता ती म्हणत असते हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही जीवा, अगदी तसंच असू शकतं, मला सुद्धा तेच वाटत आहे. तेव्हा दोघेही जण पुन्हा आणखी खोलात जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला वसू जे आहे ना ती रम्याचे काही जे सर्टिफिकेट्स आहे स्कूलचे कॉलेजचे वगैरे ते सगळे काही व्यवस्थित एकदा चेक करून एका फाईलमध्ये लावत असते. तेव्हा तिथे रम्या येते आणि म्हणत असते अगं काय हे आई तू काय करतेस हे. तेव्हा ती म्हणत असते अगं हे तुझे जे काही सर्टिफिकेट्स आहेत ना ते व्यवस्थित एकदा एका फाईलमध्ये लावून ठेवण्याचं काम करते. आत्ता आणि मध्येच का काढलेस तू हे सर्टिफिकेट्स असं ती विचारते. त्यावर वसू तिला सांगत असते अगं विजयचा फोन आला होता. मग बोलता बोलता विषय निघाला आणि विजय म्हणाला की जे काही रम्याचे सर्टिफिकेट्स आणि ह्या सर्व गोष्टी असतील ना त्या सर्व गोष्टी एकदा तुम्ही व्यवस्थित एका फाईलमध्ये लावून ठेवा. आणि मग आता इथे रम्या म्हणत असते काय तुला तो ह्या सगळ्या गोष्टी विजय म्हणाला आणि त्या विजयचा माझ्या ह्या सगळ्या गोष्टींशी काय संबंध आहे, तो समजतो कोण स्वतःला आणि तो आहे तरी कोण, त्याची हिंमत कशी झाली माझ्या ह्या सगळ्या सर्टिफिकेट्स आणि ह्या सगळ्या गोष्टीविषयी बोलण्याची. त्यावर वसू म्हणत असते अगं हो हो किती किती चिडचिड करणार आहेस तू, वेडी आहेस का, आणि काय फरक पडला, तो आता तुझा होणारा नवरा आहे, माझा होणारा जावाई आहे. तेव्हा आता रम्या म्हणत असते नाही हा अजिबातच नाही हा आई, हे असली स्वप्न वगैरे तू अजिबातच बघणार नाहीस. त्यावर वसू म्हणत असते बरं बाई ठीक आहे, नाही बघत हे सगळे स्वप्न वगैरे काही नाही बघत, मग तर झालं, पण तुझं काय चाललेलं आहे, तू एवढ्या सगळ्या गोष्टींचा का आणि कसला विचार करतेस, काय एवढी आनंदात आहेस असं ती म्हणत असते. त्यावर आता रम्या म्हणत असते फायनली तुला सांगू का आता ना सेलिब्रेशनची वेळ आली आहे. सेलिब्रेशन म्हणजे अगं सेलिब्रेशन म्हणजे तुला सांगू का आता मला एवढे सर्टिफिकेट्स मेडल्स हे सगळं काही मिळालेलं आहे, एवढी मोठी मी तेव्हा अचीव केलेलं आहे. आत्तासुद्धा मी खूप मोठं अचीव केलं आहे, पण त्याचं सर्टिफिकेट नाही मिळणार, पण त्याचा आनंद किंवा पार्टी आपण नक्कीच सेलिब्रेट करू शकतो. म्हणजे नेमकं काय केलंयस. त्यावर रम्या म्हणत असते म्हणजे काय केलंय, अगं त्या काव्याला बरोबर मी त्या तिथंपर्यंत नेऊन पोहोचवलंय. तिथे म्हणजे कुठे, अगं तिथे म्हणजे ती नक्कीच आता ॲबॉर्शन करण्याचा विचार करेल. ती आता काय करेल माहिती आहे का, आता थोड्या वेळ झालं ना तर मग माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे आल्याच्यानंतर मग म्हणेल रम्या ऐक ना आपण दोघी मिळून आता हॉस्पिटलमध्ये जाऊ का, कारण मला ना हे बाळ नको आहे आणि आपण ना ॲबॉर्शन करून टाकूया, असं म्हणूनच आता ती माझ्यापर्यंत येते की नाही ते बघ, असं सुद्धा ती बोलत असते.
त्याच वेळेला वसू म्हणत असते, म्हणजे काय सांगतेस काय तू, म्हणजे हे सगळं असं होणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो आई हो, अगदी बरोबर बोलतेस तू, हे सगळं काही असंच होणार आहे, असं सुद्धा ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे जी वसू आहे ना, ती रम्याची दृष्ट काढत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, आणि तुला सांगू का, एकदा का मी हॉस्पिटलला गेलो ना, तर पुरावे म्हणून सगळ्या गोष्टी ठेवायला हवेत की नाही, आणि मग मी सगळ्या गोष्टी पुराव्या म्हणून ठेवणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा वसू म्हणत असते, अगदी बरोबर, खरंच आत्ता शोभतेस बरं का तू माझी व्यवस्थित नात. आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ठरवल्याप्रमाणे नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण यशस्वी पाळणाघरामध्ये आलेले असतात. आता तिथे आल्यानंतर यशस्वी पाळणाघराच्या ज्या सर्व ओनर आहेत त्या म्हणत असतात, बसा, तुम्हाला किती वर्षाचं बाळ आहे आणि तुम्ही किती वर्षाचं बाळ आमच्या इथे ठेवणार आहात, म्हणजे तसं तुम्ही आम्हाला सांगू शकता. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, एक मिनिट ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही खरं तर बाळ पाळणाघरामध्ये ठेवायला नाही आलो, म्हणजे आम्ही ना इथे फक्त आणि फक्त इथे थोडीशी चौकशी करायला आलो आहोत. तेव्हा त्या म्हणत असतात, बोला ना मग तुम्हाला कशाची आणि कसली चौकशी करायची आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, आत्ता काही 2 दिवसापूर्वी ना इथून एक जे बाळ आहे ना, ते बाळ म्हणजे पाळणाघरातलं जे बाळ येत होतं ना, ते बाळ इथे किडनॅप झालं आहे, असं नंदिनी म्हणत असते. आणि तेव्हा लगेच आता त्या ज्या सर्व आहेत, त्या ओनर ज्या आहेत ना, त्या फारच चिडतात आणि म्हणत असतात, मग तुम्ही इथे का बरं चौकशी करायला आलेला आहात, म्हणजे तुम्ही आहात नेमक्या कोण, तुम्ही पोलीस आहात का, तुम्ही रिपोर्टर आहात का, मग तुम्ही आहात कोण, आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला का बरं सांगायच्या, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे नंदिनी म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही एवढ्या का चिडत आहात, प्लीज तुम्ही एवढं चिडू नका ना, एवढं चिडण्याचा काय संबंध आहे. त्यावरती म्हणत असते, मग मला सांगा, बाळ इथून गायब झालेलं नाही आहे, बाळ जेव्हा पाळणाघरातून बाहेर झालेलं आहे ना, तर तेव्हा ते बाहेर गायब झालेलं आहे. मग प्रत्येकजण येतो आणि प्रत्येकजण इथे आल्यानंतर तोच प्रश्न सतत कंटिन्यू जर आम्हाला विचारत असेल, तर मग आम्ही काय करायचं आहे, आणि तुम्ही मुळात आहात कोण सांगा ना, तुमच्याकडे काही लायसन्स आहे का. त्यावर आता इकडे ती बाई म्हणत असते, हे बघा, बाळ जर आमच्यापासून एकदा इथून निघून गेलं ना, तर त्या बाळाचा आणि आमचा काही एक संबंध येत नाही. जोपर्यंत ते पाळणाघरात आहे तोपर्यंत त्याची आम्ही काळजी घेऊ शकतो, त्याला सुरक्षित ठेवू शकतो, पण एकदा जर बाळ इथून पाळणाघरातून निघून गेलं तर मग त्याचा आणि आमचा काही एक संबंध नाही आहे, समजलं तुम्हाला. आणि त्याचबरोबर बाहेर गेल्यानंतर बाळ जगो किंवा मरो, आम्हाला त्याच्याशी काही एक घेणं नाही आहे, असं स्पष्टपणे ती बाई म्हणत असते. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, हो काय बोलताय तुम्ही, वेड्या आहात का, असं कसं बोलू शकता तुम्ही, आणि तुमची हे सगळं काही बोलण्याची हिंमत तरी कशी होती. अहो एक बाळ आहे ना, ते एका बाळाविषयी तुम्ही असं कसं बोलू शकता, असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ती बाई म्हणत असते, मग सांगा ना काय बोलू, आणखी तुम्हाला माझ्याकडून काय ऐकून घेण्याची इच्छा आहे. अहो मला एक गोष्ट सांगा. त्यावर नंदिनी म्हणत असते, एक मिनिट, आता तुम्ही माझं सगळं काही ऐकून घ्या. हे बघा, आम्ही तुमच्याकडे चौकशी करायला आलो आहोत, कारण काही माहिती मिळते का. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा बाळ इथून गायब झालं ना, तेव्हा त्या बाईनं असं स्पष्टपणे सांगितलं होतं की इथे तू पाळणाघरातून आली आहेस का, खूप दमलेली असशील वगैरे. आणि त्यानंतर मग मला सांगा, जेव्हा हे सगळं काही बोललं जातं त्यावेळेस मात्र त्या बाईला ही गोष्ट कशी काय माहिती असते की बाळ हे पाळणाघरातून आलं आहे, काय झालं आहे. मग मला सांगा, तुमच्याकडून काही जर माहिती मिळाली तर बाळ शोधायला काहीतरी उपयोगच होईल ना. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अशा पद्धतीने का बोलताय. हे बघा, तुम्ही असं नका बोलू. एका आईसाठी तिचं बाळ म्हणजे सगळं काही असतं, आणि तुम्ही ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बोलताय म्हटल्यावर तुम्हाला जरा तरी काहीच वाटत नाही का. आणि एका आईला आत्ता काय होत असेल, काय वाटत असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे इमॅजिन करायच्या सोडून उलट तुम्ही ह्या पद्धतीने हे सगळं काही बोलताय, असं सुद्धा स्पष्टपणे आता नंदिनी बोलत असते. त्याच वेळेला आता नंदिनीचा पारा चिडलेला असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, हे बघा, तुमच्या आता ह्या असल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे अजिबातच वेळ नाही, समजलं तुम्हाला. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून सुद्धा जाऊ शकता. त्याच वेळेला एक बाई तिथे आली होती आणि एक बाई आल्यानंतर ती म्हणत असते, यशस्वी पाळणाघरामध्ये मला माझ्या बाळाला ठेवायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे नंदिनीला आणि त्याचबरोबर जीवाला ती बाई तिथून जाण्यासाठी सांगत असते. आता नंदिनी आणि जीवाला हे थोडंसं संशयास्पदच वाटतं आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा, तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का. तुम्हाला असं वाटत नाही का की ह्या बाईमध्येच काहीतरी खोड आहे म्हणून, ह्या बाईमध्येच काहीतरी खोट आहे म्हणून मला तर खूपच संशय येतोय ह्या सगळ्या काही गोष्टींचा.
तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, प्लीज आत्ता बोलू नकोस काहीही, प्लीज शांत हो, आत्ता आपण इथून निघून गेलेलंच बरं, असं इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता तिथे आलेली जी स्त्री आहे ती म्हणत असते, माझ्या बाळाला इथे तुमच्या पाळण्याघरामध्ये ठेवायचं आहे. तेव्हा ती चौकशी करत असते आणि तिने एका ठिकाणी 2 महिन्यासाठी बाळाला ठेवलं होतं. पण तिथून असं समजलं की तिथून बाळ खूप जास्त किडनॅप होतात किंवा खूप जास्त बाळ हरवले जातात, त्यामुळे मी ते पाळणाघर बदललं आहे, असं ती बाई सांगत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे नंदिनी आणि जीवाचा संशय अजूनच वाढत चाललेला असतो. तेव्हा आता इकडे ती जी सर्व ओनर आहे त्या यशस्वी पाळणाघराची, ती मात्र त्या आलेल्या कस्टमरला बाळाबद्दल, त्याच्या सवयी, त्याचबरोबर त्याची ॲलर्जी, त्याचं खाण्यापिण्याचं टायमिंग, ह्या सगळ्या गोष्टी विचारून घेत असते. डिटेल्समध्ये सगळी माहिती तिच्याकडून घेत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे काव्या तिच्या खोलीमध्ये असते. काव्या जेव्हा तिच्या खोलीमध्ये असते त्याच वेळेला तिथे आता पार्थ येतो. पार्थ हा ऑफिसमधून आलेला असतो आणि जेव्हा काव्याला अशा अवस्थेत पाहतो तेव्हा तो तिला म्हणत असतो, काय झालं काव्या, तुम्ही अशा एवढ्या शांत शांत का बसलेला आहात? काव्या, काय झालंय? असं म्हटल्याबरोबर काव्या आता रडायला लागलेली असते आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय झालं काव्या, तुम्ही रडताय का? त्यावर आता काव्या म्हणत असते, सॉरी पार्थ, मी खरंच चुकले. तेव्हा पार्थ म्हणत असतो, का आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही हे सगळं, आणि तुमचं काय चुकलेलं आहे, कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलताय? काव्या, प्लीज रडू नका ना, प्लीज शांत बसा ना, असं सुद्धा आता इकडे तो तिला म्हणत असतो. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, नाही पार्थ, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जे काही बोलत होता, ज्या काही गोष्टी ते तुम्ही सांगत होतात ना, त्या अगदी गोष्टी बरोबर आहेत. म्हणजे मला नाही समजलं तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि कोणत्या गोष्टी सांगताय ते. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, रम्याबद्दल बोलते मी हे सगळं. जेव्हा मी रम्याकडे गेले होते, रम्याशी मला बोलायचं होतं, जेवणासाठी ती मला विचारायला आली होती, त्यावेळेस मी तिच्याकडे गेले आणि तिच्याकडे गेल्यानंतर रम्या आणि वसवात्या इथे बोलत होत्या की काव्याने आता इकडे, आता थोड्या वेळाने काव्या माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे आल्यानंतर ती मला म्हणेल की आता इथे जास्त वेळ वाया घालवायला नको, चल आता मला ना ॲबॉर्शन करायचं आहे. आणि त्यावेळेस इथे मी मग सगळे पुरावे माझ्याकडे ठेवील आणि एकदा का सगळे पुरावे माझ्याकडे मिळाले तर मग काव्या कशी चुकीची आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे मी पार्थ समोर दाखवेल आणि त्यानंतर मग सुरू होईल काव्यार्थ संपेल आणि त्यानंतर सुरू होईल रम्यार्थ, असं ती बोलत होते. त्याच वेळेला आता इकडे पार्थ मात्र चिडलेला असतो. तो म्हणत असतो, नाही, आत्ताच्या आत्ता मी जातो आणि आत्ताच्या आत्ता जाऊनच त्या काव्याला आणि त्याचबरोबर रम्या ह्या दोघींना सुद्धा घराबाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, नाही देशमुख, प्लीज शांत हो ना, हे बघा, हा जो काही रम्याने घाणेरडा डाव सुरू केलेला आहे ना, त्या घाणेरड्या डाव्याचं आपण तिला त्याच पद्धतीने उत्तर द्यायचं, तिला अशा पद्धतीने उत्तर द्यायचं की तिची आता पूर्ण जिरली पाहिजे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे पार्थ म्हणत असतो, पण प्लीज तुम्ही शांत बसा ना, आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का काव्या, हे बघा, जी रम्या आहे ना, ती रम्या जी आहे ना, ती सर्व काही हा माइंड गेम खेळत आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की त्या रम्यावरती जास्त विश्वास ठेवू नका म्हणून, पण तुम्ही त्या रम्यावरती जास्त विश्वास ठेवू लागल्या आणि रम्याने बघितलं ना काय केलंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही का रम्या कशी आहे म्हणून. त्यावर आता काव्या म्हणत असते, तुम्ही बरोबर बोलत होता पार्थ, मीच चुकले, कारण तुम्ही मला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि मी तुमचं ऐकलं नाही आणि त्या रम्यावर विश्वास ठेवला. त्यावेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, असो द्या रम्या, जास्त उशीर झाला नाहीये आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अजून सुद्धा वेळ गेली नाही, अजून सुद्धा तुम्ही तिला हे सगळं काही दाखवून देऊ शकता की कशा पद्धतीने ती तुमच्यासोबत हा माइंड गेम खेळते आणि कशा पद्धतीने काय काय करते ते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे काव्या रडायला लागलेली असते आणि त्यावर आता रम्याचं हे सगळं काही सर्वांसमोर आणण्यासाठी ती म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नकोस, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एक गोष्ट लक्षात ठेवा की आता रम्याचा हा जो काही घाणेरडा डाव आहे, घाणेरडा प्लॅन आहे ना, तो सर्व काही प्लॅन आणि त्या सगळ्या काही गोष्टी आपण इथे उधळून लावायच्या आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, पण पार्थ मला एक गोष्ट सांगा, तुम्ही माझ्यासोबत आहात ना? त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, मी कायम तुमच्यासोबत असणार आहे, काळजी करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता काव्या लगेचच पार्थला घट्ट मिठी मारत असते आणि पार्थ सुद्धा तिला जवळ घेत असतो, पण पार्थला मात्र त्या सर्व गोष्टींचा फार राग आलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे जे काही गुरुजी आहेत ते गुरुजी इथे आलेले असतात आणि गुरुजी इथे आल्यानंतर आता लगेचच इकडे जी मानिनी आहे ती म्हणत असते, गुरुजी मला एक गोष्ट सांगा, जीवा आणि त्याचबरोबर इथे नंदिनी ह्या दोघांच्याही याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये बाळाचा योग आहे ना,
त्यावर गुरुजी म्हणत असतात, हो मानिनी, असं का विचारतेस? त्या दोघांच्याही आयुष्यात बाळाचा योग आहे, पण ज्यांच्या आयुष्यात बाळ आहे त्यांना बाळ सांभाळता येत नाही आणि ते सांभाळू शकतात की नाही ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. पण आता नंदिनी मात्र काव्याकडे जाते, कारण नंदिनीला हे कोडं उलगडलेलं असतं आणि त्यामुळे ती काव्याला म्हणत असते, अगं रम्याचं एक ठीक आहे, पण तुझं काय चाललंय काव्या? तुला आणि त्याचबरोबर जीवाला आम्ही दोघांनाही सांगत होतो की इथे काव्या विश्वास ठेवण्यासारखी नाहीये. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता वसू आणि त्याचबरोबर रम्या ह्या दोघींनीही गुरुजींना गाठलेलं असतं आणि गुरुजींना गाठून त्या म्हणत असतात, गुरुजी खरं खरं सांगा, पार्थ आणि नंदिनी काव्याच्या आयुष्यामध्ये बाळाचा योग आहे का? त्यावेळेला आता इकडे गुरुजी रम्याला सांगत असतात, मला तर येणाऱ्या भविष्यामध्ये काव्याच्या हातामध्ये पार्थच्या हातामध्ये बाळ दिसत आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच वसू आणि त्याचबरोबर रम्या ह्या दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण रम्याने जो काही माइंड गेम खेळलेला असतो त्या माइंड गेमचे पडसाद कुठेतरी उमटताना दिसतात आणि त्याच वेळेला रम्या आणि वसूला धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.